श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आपल्याकडून रोज स्वामींची सेवा होत नाही म्हणून मनात खंत वाटते. फक्त दर गुरुवारी जर सेवा केली तर स्वामी प्रसन्न होतात हे माहीत आहे का? तर आज मी असं एक साधी सोपी पण प्रभावी सेवा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात शांतता आणि सुख घेऊन येईल. फक्त 10 मिनिटांची सेवा ही तुमचं नशीब बदलू शकते. स्वामी समर्थांची कृपा अनुभवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. ज्यांना रोज स्वामींची सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त गुरुवारी ही सेवा करा, तर स्वामी समर्थ महाराज नक्की तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्यावर कृपा करतील. तर आजच्या या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला रोज पूजा करायला वेळ मिळतोच असं नाही. घरची कामं, मुलांची जबाबदारी, नोकरी, शेती, व्यवसाय या सगळ्यात आपण इतकं गुंतलेलो आहोत की मनात इच्छा असूनही सेवा राहून जाते आणि मग मनात खंत राहते की आज आपण स्वामींची सेवा करू शकलो नाही. पण आजपासून तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी समर्थ हे खूप दयाळू आहेत. ते आपल्या भक्तांच्या भावना पाहतात, वेळ नाही म्हणून ते कधीही रागवत नाही. उलट तुम्ही मनापासून आठवण काढली तरी ते धावत येतात. म्हणूनच आज मी तुम्हाला फक्त गुरुवारी कोणती सेवा करायची आहे, एक अशी सेवा सांगणार आहे जी तुम्ही सहज करू शकता आणि त्यातून तुम्हाला मोठा अनुभव मिळू शकतो. सर्वात आधी आपण थोडंसं समजून घेऊया की स्वामी समर्थ महाराज कोण आहेत आणि गुरुवार इतका खास का मानला जातो. तर स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट येथे अवतरलेले दत्तात्रयांचे पूर्ण अवतार मानले जातात. त्यांच्या प्रत्येक लीलांमध्ये भक्तांवरील प्रेम आणि करुणा दिसते. स्वामींनी नेहमी एकच गोष्ट सांगितली की मी माझ्या भक्तांना कधीच सोडत नाही आणि ही गोष्ट लाखो भक्तांनी अनुभवली आहे. आता प्रश्न येतो, गुरुवारच का? तर गुरुवार हा गुरुचा दिवस मानला जातो. गुरु म्हणजे मार्गदर्शक जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. स्वामी समर्थ हे स्वतः गुरु स्वरूप आहेत. म्हणून गुरुवारी त्यांची सेवा केली तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. शास्त्रामध्येही सांगितलं आहे की गुरुवारी केलेली सेवा जीवनातील अडथळे कमी करते, मनाला स्थैर्य देते आणि घरात सुख शांती आणते. तर एक छोटंसं उदाहरण सांगते मी तुम्हाला. एक भक्त होता, त्याला रोज सेवा करता येत नव्हती, पण तो काय करायचा, प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या पायाला पाणी अर्पण करून आरती करायचा. काही दिवसांनी त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या आयुष्यात इतके मोठे बदल झाले की त्यालाही विश्वास नव्हता बसत. त्याची आर्थिक अडचण दूर झाली, घरात शांतता आली आणि त्याचं मनही खूप शांत झालं. म्हणूनच सांगते मी तुम्हाला का रोज सेवा नाही जमली तरी गुरुवारी ही सेवा नक्की करा. आता आपण पाहूया की सेवा ही नक्की कशी करायची. सर्वात आधी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून स्नान, स्वच्छ आणि साधे कपडे घाला, मन शांत ठेवा. घरात एक स्वच्छ जागा निवडा आणि तिथे स्वामी समर्थांचा फोटो ठेवा. जर देवघरात असेल तर देवघरातल्या सगळ्या देवांची आणि स्वामींची पूजा करा. त्या ठिकाणी आसन ठेवा आणि प्रेमाने डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करा आणि मनात त्यांना नमस्कार करा. त्यानंतर श्री गुरुमंत्र जप सुरू करा. ओम श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 108 वेळा जप करायचा आहे. जप करताना अजिबात घाई करायची नाही. प्रत्येक शब्द मनापासून बोलायचा आहे. जप करताना स्वामींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि स्वतःला त्यांच्या चरणी बसलेला अनुभवायचा आहे. तर हा अनुभव खूप सुंदर असतो. मन अगदी हलकं होतं आणि एक वेगळीच शांतता मिळते. जप पूर्ण झाल्यावर स्वामींच्या पायाला पाणी अर्पण करा. एका छोट्या भांड्यात पाणी स्वच्छ घ्या आणि फोटो समोर ठेवून हाताने हलकेच अर्पण करा आणि ते पाणी आपल्या डोक्यावर थोडंसं लावायचं आहे, शिंपडायचं आहे. यामागे अशी भावना असावी की स्वामी माझ्या आयुष्यातील सगळे दोष आणि दुःख दूर करा. त्यानंतरून तुम्ही साधा अभिषेक करू शकता स्वामींच्या मूर्तीवर. दूध, पाणी किंवा फक्त पाणी वापरलं तरी चालेल. महत्त्वाचं म्हणजे भावना आपली निर्मळ पाहिजे, प्रेमळ पाहिजे. त्यानंतर फुले अर्पण करा. शक्य असेल तर पिवळी फुले वापरा, कारण गुरुवारचा रंग हा पिवळा मानला जातो. मग धूप दीप लावा आणि प्रेमाने आरती करा. जय जय श्री स्वामी समर्थ ही आरती म्हणा किंवा तुम्हाला जे भजन आवडतं ते गा. तर आपला आवाजच असा छान असावा असं काही नाही. जो तुमचा आवाज असेल त्या आवाजानेच तुम्ही ती आरती म्हणा, स्वामी नक्की ऐकतील. मग आरती झाल्यावर थोडासा प्रसाद ठेवा, एखादं फळ ठेवा किंवा काहीही जरी नसलं, फक्त साखर जरी ठेवली तरीही स्वामींना चालतं. आणि हा प्रसाद आपली पूजा आरती झाल्यावर तर हा सगळ्यांना वाटायचा आहे. तर सेवा केल्यावर काही मिनिटे देवघरासमोरच शांत बसायचं आहे आणि स्वामींना तुमच्या मनातील सगळ्या गोष्ट सांगा.
जणू स्वामी तुमच्यासमोर बसलेले आहेत असं समजून तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. स्वामींना ह्या गोष्टी फार आवडतात. खूप हलकं वाटेल तुम्हाला. आता काही गोष्टी लक्षात ठेवा. गुरुवारी शक्यतो वाद टाळायचा आहे. घरामध्ये शांत वातावरण ठेवायचं आहे, सात्विक वातावरण ठेवायचं आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला अन्नदान करायचं आहे किंवा थोडंसं जरी दान जरी जमलं तरी चालेल. दिवसभरात किमान काही वेळा स्वामींचं नाव घ्या. आता मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे. ते तुमचा तो अनुभव ऐकून विश्वास अजून वाढेल. औरंगाबादमधील म्हणजे सध्याचं संभाजीनगर मधील एक महिला होती. तिच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. घरात भांडणं, आर्थिक अडचणी, मनात अजिबात शांतता नव्हती. शांती भेटत नव्हती तिला कुठेच. तिने फक्त गुरुवारी ही सेवा सुरू केली. काही महिन्यात तिच्या आयुष्यात एवढे बदल दिसू लागले. घरात शांतता आली. पतीसोबतचं जे नातं होतं ते संपुष्टात येणार होतं, तर ते नातं सुधारलं आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. तर दुसरा एक असा अनुभव आहे एका तरुणाचा का त्याची नोकरी गेली होती. तो खूप तणावात होता, ताणतणावात. त्याने म्हणजे मनामध्ये त्याच्या खूप वाईट विचार होते. तर त्याने काय केलं, गुरुवारी स्वामींचा जप आणि सेवा सुरू केली. काही काळातच त्याला चांगली नोकरी मिळाली. तर हे अनुभव खरे आहेत आणि कारण स्वामी समर्थ हे जिवंत देव आहेत. ते आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाही. आता एक गोष्ट महत्त्वाची की अनेकांना असं वाटतं की आपण रोज सेवा करू शकत नाही म्हणून आपल्यावर स्वामी रागवतील, पण तसं अजिबात नाही. स्वामींना तुमचा वेळ नको असतं, तुमची श्रद्धा हवी असते. तुम्ही मनापासून आठवण काढली तरी ते तुमच्यावर कृपा करत असतात. म्हणून अपराधी वाटू देऊ नका. जर तुम्हाला कधी सेवा करायला नाही जमलं, काहीच सेवा करायला नाही जमलं, तर देवघरासमोर बसून स्वामींना जे काही तुमच्या मनात असेल, जे दिवसभरामध्ये घडलेलं असेल, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, गप्पा मारू शकता. उलट काय करायचं तर एक संकल्प करायचा. हा व्हिडिओ जेव्हा तुमच्या समोर येईल त्यावेळेस एक छोटासा संकल्प करा की प्रत्येक गुरुवारी मी ही सेवा नक्की करेल. सुरुवातीला 10 मिनिटे जरी केली तरी चालेल, पण सातत्य ठेवा. हळूहळू तुम्हाला स्वतःचा अनुभव येईल आणि स्वतः ही सेवा करण्याची ओढ वाढेल. आणखी एक छोटा उपाय सांगते तुम्हाला. गुरुवारी शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे घाला आणि घरात थोडं हळद कुंकू लावा आणि स्वामींचे नाव घेत काम करा. त्यामुळे घरात काय होईल, सकारात्मकता, ऊर्जा वाढते आणि तितकंच वातावरण शांत राहतं. शेवटी इतकंच सांगते की स्वामी समर्थ हे आपल्या प्रत्येकाच्या खूप जवळ आहेत. फक्त आपण त्यांना हाक मारण्याची गरज आहे. आजपासून गुरुवारी ही सेवा करा आणि तुमचा अनुभव जो आहे ना तो कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे तुमचा अनुभव इतरांना प्रेरणा देईल. आणि हो, शेवटी मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि अनुभव देणारा उपाय सांगणार आहे. तो म्हणजे तुम्ही ह्या गुरुवारच्या सेवेमध्ये सहज जोडू शकता तो अनुभव, तो उपाय. तो म्हणजे आहे स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसाचं पारायण. ज्यांना म्हणजे आठवड्यातून, महिन्यातून रोज मोठं पारायण करायला वेळ मिळत नसेल तर त्यांच्यासाठी हा उपाय खूप सोपा आहे आणि तितकाच चमत्कारी मानला जातो. गुरुवारी जर तुम्ही ही सेवा केली तर स्वामींची कृपा अधिक वेगाने अनुभवायला मिळते. सर्वात आधी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि जसं आपण आधी सांगितलं तसं स्वामींची पूजा करा, जप करा, आरती करा. त्यानंतर शांतपणे बसून स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक समोर ठेवा आणि हे पारायण करताना काय करायचं, अजिबात घाई गडबड करायची नाही. अगदी शांततेने प्रत्येक ओळ आहे ना मन लावून वाचायचं आहे. फक्त बोट फिरवायचं नाही किंवा फोन आलाय कोणाशी बोलायचं आणि त्या ओळीवर बोट ठेवायचं असं काही करायचं नाही. फोन सायलेंटवर ठेवा, बाजूला ठेवून द्या. 1-1.5 तास काही फरक पडत नाही फोनवर बोललं किंवा नाही बोललं. आणि नुसतंच असं ओळीवर काय होतं ना, असं बोट ठेवून नुसतंच नाही करायचं. तुमच्या तोंडातून ते शब्द बाहेर पडले पाहिजे. काय लिहिलेलं आहे ते तुमचे शब्द बाहेर पडले पाहिजे. जणू स्वामी स्वतः तुमच्याशी बोलत आहे अशी भावना ठेवून तुम्ही जर हे पारायण एकाच वेळेस केलं ना, किंवा शक्य नसेल तर तुम्ही हे एकाच दिवसात 3 भागामध्ये सुद्धा करू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा प्रकारे सुद्धा विभागून तुम्ही वाचू शकता. पण त्याच दिवशी तुम्हाला हे पारायण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पारायण करताना मध्ये थांबून स्वामींचे नाव घ्या आणि त्यांच्या चरणी मन अर्पण करा. तर हे पारायण म्हणजे स्वामींच्या लीलांचे वर्णन आहे आणि त्यांच्या चमत्कारांचे अनुभव आहेत. जेव्हा आपण हे मनापासून वाचतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात. मन शांत होतं आणि एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. पारायण पूर्ण झाल्यावर स्वामींच्या फोटोसमोर बसून डोळे बंद करा आणि मनात तुमची जी इच्छा असेल बोला. काहीही बोला, तुम्हाला जे बोलायचं ते. घरातील समस्या असेल, आर्थिक अडचण असेल, मनात शांती किंवा मुलांच्या शिक्षणाची चिंता
सगळं काही स्वामींना सांगा. शेवटीपणे नम्रपणे प्रार्थना करा, स्वामी माझ्यावर कृपा करा, मला योग्य मार्ग दाखवा. आणि त्यानंतर काय करायचं आहे, थोडासा गोड प्रसाद ठेवायचा आहे आणि तो सगळ्यांना वाटायचा आहे. हा छोटासा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी करा. हळूहळू केला ना तर तुम्हाला तो स्वतःच बदल जाणवेल. काही जणांना लगेच अनुभव येतं तर काही जणांना थोडा वेळ लागतो. पण एक गोष्ट नक्की आहे, स्वामी तुमची सेवा कधीही वाया जाऊ देत नाही. श्रद्धा आणि सबुरी ठेवा आणि सेवा करत राहा. तुम्ही बघाल तुमच्या आयुष्यात स्वामींची कृपा कशी बरसते आणि तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान कसं वाढतं. म्हणून आजपासूनच ठरवा की प्रत्येक गुरुवारी सेवा आणि शक्य असेल तर स्वामी चरित्र सारामृताची 1 दिवसाचे पारायण नक्की करायची. स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर सदैव कृपा ठेवत तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान आणो. जर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. इतर मित्रमंडळींना नातेवाईकांमध्ये सुद्धा ही माहिती शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.